मम देशो भारतं मम भाषा संस्कृतं मम देशो भारतं मम भाषा संस्कृतं जन्मभूमिरस्माकं भारतं भारतम् जन्मभूमि रामकृष्ण हरी. इकारांत शब्द दीर्घ इकारांत आपण मागच्या वेळेस ऱ्हस्व इकारांत पाहिला होता, हरी शब्द पाहिला होता की नाही. तसं आज हरी शब्द कोणता होता, पण ऱ्हस्व होता पण पुल्लिंग होता. आता हा दीर्घ इकारांत आहे आणि स्त्रीलिंग शब्द आहे. कोणता आहे? स्त्रीलिंगी शब्द दीर्घ इकारांत. कोणता शब्द आहे? नदी शब्द. हा नदी शब्द आपण इथं पाहणार आहोत. तो नदी शब्द विभक्तीमध्ये 7 विभक्त्यामध्ये तो कसा चालवायचा हे बघा. तर प्रथम विभक्तीमध्ये कसा चालतो? नदी नद्यो नद्यः. प्रथमा विभक्ती. नदी नद्यो नद्यः इति प्रथमा विभक्ती. द्वितीया विभक्ती नदी नद्यो नदीः इति द्वितीया विभक्ती. नद्या नदीभ्यां नदीभिः इति तृतीया विभक्ति. नद्या नदीभ्यां नदीभिः इति तृतीया विभक्ति. नद्यै नदीभ्यां नदीभ्यः इति चतुर्थी विभक्ति. नद्यै नदीभ्यां नदीभ्यः इति चतुर्थ विभक्ति. नद्याः नदीभ्यां नदीभ्यः इति पंचमी विभक्ति. नद्याः नदीभ्यां नदीभ्यः इति पंचमी विभक्ति. नद्याः नद्योः नदीनाम् इति षष्ठी विभक्ति. नद्याः नद्योः नदीनाम् इति षष्ठी विभक्ति. षष्ठी विभक्ति. नद्यां नद्योः नदीषु इति सप्तमी विभक्ति. नद्यां नद्योः नदीषु इति सप्तमी विभक्ति. संबोधन. हे नदी हे नद्यो हे नद्यः इति संबोधन. हे नदी हे नद्यो हे नद्यः इति संबोधन. हे झाले नदी शब्द. पण असेच काही उदाहरणासाठी समजा हा नदी शब्द आहे, तसेच शब्द काशी शब्द सुद्धा आपण नदीबद्दल चालवू शकतो आहे की नाही. कसं काय झाला? काशी काश्यो काश्यः अशा पद्धतीने. त्याच्यानंतर कुमारी शब्द, गायत्री, जननी. जननी म्हणजे माता. पृथ्वी, दासी, नारी, भवानी, भागीरथी, मुरली, युवती, रेवती. तर नदी सारखे आपले हे शब्द आपण चालवू शकतो. काशी शब्द कोण म्हणेल मग? काशी शब्द उदाहरणासाठी काशी काश्यौ काश्यः इति प्रथमा. काशीं काश्यौ काशीः इति द्वितीया. काश्या काशीभ्यां काशीभिः इति तृतीया. काश्यै काशीभ्यां काशीभ्यः इति चतुर्थी. काश्याः काशीभ्यां काशीभ्यः इति पंचमी. काश्याः काश्योः काशीनाम् इति षष्ठी. काश्यां काश्योः काशीषु इति सप्तमी. हे काशी हे काश्यौ हे काश्यः इति संबोधन. दूसरा शब्द कुमारी कुमार्यौ कुमारीः कुमार्यः इति प्रथमा. कुमारी कुमार्यौ कुमारीः इति द्वितीया. कुमार्या
कुमारीभ्यां कुमारीभिः इति तृतीया कुमारै कुमारीभ्यां कुमारीभ्यः इति चतुर्थी कुमार्याः कुमारीभ्यां कुमारीभ्यः इति पंचमी कुमार्याः कुमार्योः कुमारीणां इति षष्ठी कुमार्यां 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 कुमार्योः कुमारीषु इति सप्तमी हे कुमारी हे कुमार्यौ हे कुमार्यः इति संबोधना दुसरा गायत्री गायत्र्यो गायत्र्यः इति प्रथमा गायत्रीं गायत्र्यो गायत्रीः इति तृतीया गायत्र्या गायत्रीभ्यां गायत्रीभिः इति तृतीया गायत्र्यै गायत्रीभ्यां गायत्रीभ्यः इति चतुर्थी गायत्र्याः गायत्रीभ्यां गायत्रीभ्यः इति पंचमी गायत्र्याः गायत्र्योः गायत्रीणाम् इति षष्ठी गायत्र्यां गायत्र्योः गायत्रीषु इति सप्तमी हे गायत्री हे गायत्र्यो हे गायत्रः इति संबोधना अशा पद्धतीने आपण गायत्री शब्द आधी जे गायत्री जननी पत्नी द्रौपदी असे शब्द आपण नदीवर चालवू शकतो. त्याच्यानंतर हे काही उदाहरण आहे हे तुम्ही सोडवायचे हा घरी बसले. तोपर्यंत रामकृष्ण.